सुवर्णा's किचन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण एक क्रिस्पी गरमागरम व्हेज सँडविच केले। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं ना, पण सारखं तळलेलं खाणं चांगलं नसतं। त्यासाठी आज छानपैकी अशी मस्त पौष्टिक व्हेज सँडविच बनवले। तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली। चला तर अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू। व्हेज सँडविच करण्यासाठी इथे मी काही भाज्या काढून घेतलेल्या आहे। एक शिमला मिर्च, एक कांदा, 2 टोमॅटो, एक गाजर, हिरवी मिरची आणि पनीर हे सर्व काही बारीक कापून घ्यायचं आहे। सर्व भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। भाज्या कापून घेतल्यानंतर एकाच बाउलमध्ये सर्व एकत्र करून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा ओरिगॅनो, 2 ते 3 चमचे टोमॅटो सॉस टाकायचं आहे आणि 2 ते 3 चमचे मेयोनेज टाकायचं। आता हे सर्व पदार्थ आहे ना चांगले मिक्स करून घ्यायचे। ब्रेडच्या आतमधलं स्टफिंग इथे तयार झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला लागेल ब्रेड स्लाइस। तर इथे मी काही ब्रेड स्लाइस काढून घेतलेले आहे आणि एकाच साईडला आपल्याला इथे बटर लावून घ्यायचं आहे। ज्या बाजूला आपण बटर लावून घेतलेले आहे ती बाजू आपल्याला पॅनवरती ठेवायची आहे आणि इथे मी शेगडीवरती ग्रिल पॅन ठेवलेला आहे। तर यालाही मी थोडंफार बटर लावून घेते। ब्रेडची बटर लावलेली बाजू आपल्याला खाली करायची आहे आणि वरच्या साईडला इथे मी स्टफिंग टाकते। तर जे काही आपण भाज्यांचं स्टफिंग केलेलं आहे त्यावरती ना चीज स्लाइस टाकायची एक आणि पुन्हा एक ब्रेड स्लाइस त्यावरती ठेवायची आणि एक झाकण ठेवायचं। प्लेट ठेवल्यानंतर 2-3 मिनिटं मंद आचेवरती खालची बाजू चांगली शेकून घ्यायची आणि वरच्या साईडला पण आता इथे बटर लावून घेतलंय। सर्व बाजूने बटर लावल्यानंतर हळूच हाताने अशी पलटी करायची आहे। तर हे बघा इथे खालून मस्त ब्रेड येण्याचा क्रिस्पी झालेला आहे, एकदम मस्त दिसतोय। आणि तुमच्याकडे जर हा ग्रिल पॅन नसेल तर तुम्ही तव्यावर पण हा ब्रेड शेकून घेऊ शकता। दोन्ही बाजूने ना एकदम असा क्रिस्पी झाल्यानंतर काढून घ्यायचा। आतमधल्या भाज्या पण छान मस्त वाफल्या जातात आणि आपण चीज स्लाइस टाकलेली ती पण मस्त मेल्ट होते। अशा प्रकारे आता इथे मी कट करून घेते। एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये आज आपण व्हेज सँडविच रेसिपी बघितली। लहान मुले तर काय मोठी माणसे सुद्धा हे ब्रेड सँडविच आवडीने खातील, इतकी मस्त झाली आहे। आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी उद्या परत भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय। You